नमस्कार. स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण दिवाळी फराळमधील एकदम महत्त्वाची, मस्त आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला खूप मस्त लागते. तर पाकातले रव्याचे लाडू बनवणार आहोत. तर इथं मी रवा कोणता घेतलेला आहे आणि पाक कसा बनवायचा, रवा कसा भाजायचा, एकदम परफेक्ट असं याच्यात टिप्स सांगितलेल्या आहेत. लाडू कडक होऊ नयेत म्हणून काय करायचे तेही सांगितलेलं आहे. तर इथे मी एक लाडू तोडून दाखवते. तर तुम्ही बघू शकता किती मऊ आणि खुसखुशीत असे हे लाडू बनलेले आहेत. अजिबात कडक होत नाहीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे हे लाडू बनतात. ओटानेही खाता येतील इतके मऊ सॉफ्ट असे हे लाडू बनतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवणार आहोत. तर अर्धा किलो मी बारीक रवा घेतलेला आहे. जेव्हा आपण रव्याचे लाडू बनवतो त्यावेळेस आपण रवा हा बारीकच घ्यायचा आहे, म्हणजे लाडू छान होतात. जाड रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून बारीक करून घ्या. तर इथं अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि वाटीने म्हणाल तर इथं 3.25 वाटी रवा झालेला आहे. 3 वाट्या भरून आणि परत वरती थोडीशी अशी 3.25 वाट्या रवा झालेला आहे. आता आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर हा तुपामध्ये भाजायचा आहे. तर इथं मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तर अर्धा किलोच्या रव्याच्या मापामध्ये आपण 150, 200 किंवा 250 ग्रॅम तूप वापरू शकतो. तुमच्या हिशोबाने 250 ग्रॅम वापरलं तरीही चालेल, 200 वापरलं तरी चालेल किंवा 150 ग्रॅम वापरलं तरी चालेल. तर इथं मी 200 ग्रॅम तूप वापरणार आहे. परत थोडंसं मी यामध्ये तूप घेतलेलं आहे. आता आपण जाड बुडाचे कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. आता हा रवा आपल्याला बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजताना अजिबात गडबड करायची नाही. एकदम मंद गॅसवरती आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. तांबूस होऊ द्यायचा नाही आणि कच्चाही राहू द्यायचा नाही. त्यामुळे बारीक गॅसवरती आपल्याला हा रवा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज झाला पाहिजे याचा, अशा पद्धतीने आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथं मी परत थोडंसं तूप घातलेलं आहे. थोडं थोडं करून मी तूप ॲड करत हा रवा भाजून घेणार आहे आणि मी सर्वच्या सर्व अर्धा किलो रवा एकसाथ भाजणार आहे. तुम्ही निम्मही भाजू शकता. तर इथं बारीक फ्लेमवरती आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे. खूप तांबूस करायचा नाही. हा असा पांढरटच दिसला पाहिजे. थोडासा कलर याचा बघू शकता चेंज झालेला आहे आणि खमंग असा हा रवा भाजलेला आहे. तर आता आपण हा रवा साईडला काढून ठेवूया आणि पाक बनवणार आहोत. त्याच्यासाठी रवा हा खमंग भाजला तरच रव्याचे लाडू छान खमंग बनतात, टेस्टी बनतात. नाहीतर कच्चा राहिला तर ते खाताना कचकच लागतं. त्यामुळे रवा छान भाजून घ्यायचा आहे बारीक गॅसवरती. आता मी भाजलेला रवा बाजूला काढून ठेवलेला आहे आणि पाक बनवणार आहे. त्याच्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे. आता इथं मी 2 वाटी भरून साखर घेतलेली आहे. ज्या वाटीनं मी रवा मोजला त्याच वाटीनं साखर घेतलेली आहे. किंवा वजनात म्हणाल तर 400 ग्रॅम साखर घेतलेली आहे मी. तुम्हाला जर कमी हवे असेल तर 350 ग्रॅम किंवा 300-350 ग्रॅम घेऊ शकता. मी इथं 400 ग्रॅम घेतलेले आहे आणि साखर बुडेल इतपत पाणी घातलेलं आहे. तर इथं मी 1.25 वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला ही साखर पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. पाक बनवताना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. पाक जेव्हा बनवायला सुरू करतो त्यावेळेस असंच सोडून द्यायचं नाही, सतत ढवळत राहायचं आहे. आता यातील साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि छान अशी पाण्याला उकळी आलेली आहे, बघू शकता इथं. तर पाक बनवताना आपल्याला खूप जास्त कडक पाक बनवायचा नाही, नाहीतर लाडू कडक होतात. तर ही टीप लक्षात ठेवायची आहे, कारण पाक जर जास्त कडक बनला तर लाडू खूपच कडक होतात, अजिबात तुटत नाहीत दाताने, खातानाही खूप कडकडीत होतात. त्यामुळे पाक हा आपल्याला परफेक्ट बनवायचा आहे. तर इथे मी 1 तारी पाक बनवणार आहे. बघू शकता इथं थोडासा चिकट झालेला आहे. आता आपण चेक करून बघणार आहोत. तर इथं मी 2-3 ड्रॉप एका छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आपण हाताला लावून बघणार आहोत की 1 तारी पाक बनतोय की नाही. तर तुम्ही इथे बघू शकता इथं तार बनायला लागलेले आहे, म्हणजे आपला पाक ऑलमोस्ट तयार होत आलेला आहे. याच्या जास्त पुढं जर गेला तर तो साखरेचे खडे तयार होतात त्याच्याने, खूप कडक पाक बनतो. आणि जर याच्या अलीकडं असेल तर अजिबात चिकटपणा येत नाही किंवा लाडू वळले जात नाहीत. त्यामुळं परफेक्ट 1 तार आली पाहिजे पाकाला. तरी ते 1 तारी पाक आपण बनवून घ्यायचा आहे, मग लाडूही खूप छान होतात. तर पाक करताना विशेष काळजी घ्यायची आहे, कारण पाक हा बनवत असताना लक्ष देऊन बनवावा लागतो. जर त्याला थोडं दुर्लक्ष झालं तर तो पुढं जाऊ शकतो आणि जास्त कडक होऊ शकतो. तरी तर मी गॅस बंद केलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे आणि ढवळून घेतलेला आहे, जेणेकरून याच्यामध्ये क्रिस्टल बनू नये साखरेचे. तर इथं तुम्हाला परत एकदा मी दाखवते गॅस बंद करून.
की इथं मी प्लेटमध्ये 2-3 ड्रॉप सोडलेले आहेत आणि बघू शकता व्यवस्थित असा चिकट झालेला आहे पाक. अजिबात तो रनिंग नाही आहे आणि एका ठिकाणी तो थांबतो आहे, म्हणजे हा पाक आपला परफेक्ट झालेला आहे. आता आपण इकडं रवा मिक्स करून घेऊया एकदा आणि यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे. यामुळे खूप छान टेस्ट येते रव्याच्या लाडूला. आता ती मिक्स करून घेतल्यानंतर आपण जो बनवलेला पाक आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर एकदम सगळा नाही घालायचा, 1-2 बॅचमध्ये थोडा थोडा हा पाक आपण या रव्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. तर मी निम्मा पाक यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे. परत आपण उरलेला थोडा अजून पाक यामध्ये घालणार आहोत. तर परत मी थोडासा पाक घातलेला आहे, थोडा शिल्लक ठेवलेला आहे आणि परत याला मिक्स करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता पाक आपण गऱ्यामध्ये रव्यामध्ये घातल्यानंतर ते ॲब्झॉर्ब होतो पाक. त्यामुळे नेहमी पाकाचा कुठलाही पदार्थ करत असताना एकदम पाक नाही घालायचा, थोडा थोडा करत अंदाज घेत घेत पाक त्यामध्ये मिक्स करत जायचा आहे त्या पदार्थामध्ये. तर इथे मी मिक्स करत करत हा पाक यामध्ये घालून घेते. तर इथे मी थोडासा अजून शिल्लक ठेवलेला आहे, साधारण 3-4 चमचे मी पाक शिल्लक ठेवलेला आहे. आता हा मिक्स करून घेऊया. तर बघू शकता एकदम छान याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि हा आता जरी पातळ वाटत असेल तरी तो थोड्या वेळाने घट्ट होतो, कारण रवा पाक शोषून घेतो. तर आता आपण ह्या छान मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून घेऊया आणि एक 5 मिनटं याला झाकण ठेवून ठेवायचं आहे. तर 5 मिनटानंतर याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ असंच नाही सोडायचं, मध्ये मध्ये 4-5 मिनटाला हे सारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सर्व पाक व्यवस्थित असा रव्यामध्ये मिक्स होईल, शोषला जाईल. तर परत मी 5-6 मिनटं झाकून ठेवला होता आणि त्यानंतर इथे बघू शकता छान असा पाक ॲब्झॉर्ब झालेला आहे. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया आणि याच्यातील जे खडे बनलेले आहेत ते आपल्याला फोडून घ्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर थोडेसे हे खडे बनतात, पण जर इथं पाक जास्त कडक झालेला असेल तर हे खडे खूप कडक बनतात. आपण पाक हा परफेक्ट प्रमाणात बनवलेला असल्यामुळे याचे कडक खडे बनत नाहीत. तर हाताने आपण इझिली हे खडे फोडू शकतो, अशा पद्धतीचे हे खडे बनतात. बघू शकता इथे इझिली एकदम हाताने प्रेस केलं की ते सुट्टे सुट्टे होत आहेत. तर आता आपण छान असे दोन्ही हाताने याला मिक्स करून घेऊया, खडे पूर्ण यातील फोडून घेऊया, किंवा हवं तर तुम्ही मिक्सरलाही हे फिरवून घेऊ शकता. तर इथं मी हातानेच याला छान करून घेणार आहे. पाक व्यवस्थित बनला तर लाडू थंड झाल्यानंतरही छान वळता येतात. तर इथे बघू शकता हाताला अजिबात चटके बसत नाहीत, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते बऱ्यापैकी चांगलं थंड झालेलं आहे. आता यातील पूर्णपणे मी खडे अशा पद्धतीने दोन्ही हातावरती चोळून चोळून हे व्यवस्थित करून घेतलेलं आहे, एकदम एकसारखं करून घेतलेलं आहे. तर आता मी लाडू बनवून दाखवणार आहे. एकदम मस्त स्मूथ असा लाडू बनला जातो, अजिबात त्याला जास्त प्रेस करावं लागत नाही. तर इथे मी बघू शकता लाडू बनवत आहे, एकदम स्मूथपणे लाडू बनवला जातो आहे. आता यामध्ये आपण तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता. मी इथं बेदाणे घातलेले आहेत. तर इथे बघा स्मूथपणे हा लाडू वळला जातो, एकदम मस्त लाडू बनतो आणि ओटानेही तोडता येईल इतका मस्त मऊ खुसखुशीत हा लाडू बनतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चवही खूप मस्त लागते. तर आपण पाक बनवत असताना खूप जास्त कडक पाक बनवला तर लाडू खूप कडक होतात, अजिबात दाताने ते तुटत नाहीत. तर पाक हा व्यवस्थित एकतारी छान बनवून घ्यायचा आहे, पुढे जाऊ द्यायचा नाही. आणि कडक पाक झाला तर लाडूही त्याचे वळता येत नाहीत, गरम गरम असतानाच ते लाडू बनवावे लागतात, नाहीतर थंड झाल्यानंतर ते वळले जात नाहीत. त्यामुळे पाक बनवताना समोर उभा राहूनच पाक बनवून घ्यायचा आहे. आणि जर चुकून आपल्याकडून पाक एकदम जास्त ओतला गेला आणि जास्तच ओलसर झाला तर अशा वेळेस आपण बनवलेला जो मिश्रण आहे ते गॅसवरती ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटं छान असं त्याला फुल फ्लेम गॅसवरती परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेच पूर्ण स्टेप फॉलो करून लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.